सो लेट्स गेट बॅक टू द बिझनेस. बिझनेस सिम्पल आहे. आय नो हे काम तूच करू शकतोस. तुझी किंमत सांग. नाही मॅम, पैशांनी तुम्ही मला विकत घेऊ शकत नाही. अच्छा, हे बघ, उगाच इम्प्रेशन पाडण्याचा प्रयत्न करू नकोस आणि टाइमपास तर अजिबात करू नकोस. हे काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे. तो ओनर म्हातारा आहे आणि त्याची मुलं परगावी असतात. ती मुलं जर का इथे आली ना तर हे प्रकरण अधिकच अवघड होईल. 7 दिवस. नाहीतर असं करूया, चला 5 दिवसात काम करून टाकलं तुमचं. हा शब्द आहे तुम्हाला लकीचा. कसं आहे ना मॅम, लकीच्या न्यायालयात न्याय एकदम फास्ट होतो, एकदम फास्ट. आणि तुझा मोबदला? माझा मोबदला एकदम सिंपल आहे. आज मी तुमचं हे काम करून देतोय आणि मग हे काम तुमच्यावर उधार राहिलं, कारण उद्या जेव्हा मला गरज असेल तेव्हा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करीन आणि तेव्हा तुम्ही माझं काम करून द्यायचं. सिंपल. सो डील? नाही, बरोबर आहे तुमचा. आफ्टर ऑल माझ्यासारख्या खराब हाताच्या माणसाबरोबर तुम्ही हात का मिळवाल ना? करेक्ट. पण मॅम, काही झालं ना तरी तुमचे हात स्वच्छ राहिले पाहिजे. अनुज, त्याचा नंबर लिहून घे. हो. तुमचा नंबर सांगा आणि काय नावाने सेव्ह करायचा हेही सांगा. काय आहे ना, तुमच्यासारख्या माणसांचा काही भरोसा देता येत नाही. एक मिनिट. लकी आडनाव काय तुमचं? आडनावाची कोणाला पडली आहे मॅम? लकी आहे माझं नाव. तेच नाव आहे आणि तेच आडनाव. आणि काय आहे, जो कोणी लकीकडे येतो ना, लकी त्याचं लक पूर्णपणे बदलून टाकतो. हा माझा नंबर. So now it's final. The deal is final. 7 दिवस? I mean 5 दिवस, right? लग्न व्हायचंय अजून. काय आई, अगं तू कुठल्या काळात अडकलीस? मनूचा जीव वाचवलाय तिने. हे बघ, असं काहीतरी ना फक्त काहीच करू शकते. आणि दादाचं लग्न होईल तेव्हा ती त्याची बायको बनेल. पण ही त्या दोघींची ऑलरेडी आई झालीये. आई, मी काय म्हणतो, आपण वसुंधरांच्या घरी एक गिफ्ट पाठवून देऊया का, थँक्यू म्हणून? हा हो, काहीतरी काय बोलताय? तिला नाही आवडणार. आणि तिने हे सगळं गिफ्टसाठी केलंय का? अहो, परक केल्यासारखं वाटेल तिला. एक मिनिट, तुला खबर माहित तिला काय आवडेल काय नाही ते? जावा होण्याआधी बेस्ट फ्रेंड झालंच वाटतं. अवनी, काय आई? गप्पा मारत बसणार आहेस का इथं पाणी वगैरे पण देणार आहेस? आणते आई. अरे अरे मधू चिडू, ये इकडे इकडे जा जा. बर, मला सांगा, तुम्ही अशा कशा गेलात त्या भूत बंगल्यात लपायला? आम्हाला वाटलं की ते लपाछुपी अजूनही चालू, म्हणून आम्ही तिकडे गेलो. असं झालं होय? या, तुम्हाला वाटलं लपाछपी चालू आहे, आपण काय रात्रीपर्यंत खेळणार होतो लपाछपी? बरं, आता इथे उभ्या राहा आणि देवबाप्पा समोर हात जोडा आणि म्हणा की आम्ही आता पुन्हा असं वागणार नाही. देवबाप्पाला प्रॉमिस करा की आम्ही आमच्या लोकांना सोडून कधीही जाणार नाही. आता वसू होती म्हणून तिने तुम्हाला वाचवलं,
दरवेळेला ते असेलच असं नाही का? हा चला म्हणा म्हणा म्हणा. हे बाप्पा चूक तुझी आहे. तू आम्हाला लपायची बुद्धी दिलीस. पुन्हा असं करू नकोस. मनूला काय झालं असतं म्हणजे तुला कळत नाही का? पहिली दमले ग बाई. म्हणून सांगत होते तुम्हाला या वयामध्ये ही पिकनिक वगैरे नकोच. म्हणून नाही ग, या वसुंधरेचं कौतुक ऐकून ऐकून दमले मी. पहिली नाही म्हणजे तसं माझं काही म्हणणं नसतं, पण मला काय वाटतं माहितीये का, सगळ्यांचं कौतुक मिळवण्यासाठी तिने मुलींना वाचवण्याचं नाटक केलंय. तुम्हाला खरं सांगू, आकाशने सुद्धा तिचा जीव वाचवलाय ना, त्याचं कौतुक आहे कोणाला?